नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे कोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, काल रामनगरचा म्हणजे सोमवारी रामनगरचा आठवडी बाजार असतो आणि काल आपण शेळ्या घेण्यासाठी गेलो होतो बाजारामध्ये. याच्या अगोदर आपण म्हणजे बरेच दिवस झाले बोकडं घेऊन बाजाराला गेलो होतो. तेव्हापासून आपल्याला म्हणजे बाजारचा भाव मार्केट एवढं काही माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस काल मी गेलो, काल आपल्याला एक शेळी घ्यावी अशी वाटली होती. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस खरं मार्केट मला कळालं की शेळी पालनाचं ट्रेंडिंग मला काय वाटत होतं. समजा आपण बाजार भाव बघितलेलाच नव्हता, बाजाराला कधी गेलोच नव्हतो, बरेच दिवस झाले, जवळपास 3-4 महिने झाले उन्हाळ्यामध्ये गेलो होतो. त्यावेळेस मार्केट एवढं म्हणजे होतं, पण एवढं मार्केट नव्हतं. काल मी एक शेळी बघितली, गाभण शेळी होती आणि शेळी नंबर 1 होती, क्वालिटी जबरदस्त होती. 32,000 रुपये सांगितले. तर ती शेळी बघा, ही आपल्या शेळीवाणी होती. तर आपली लंगडी शेळी ही शेळीपेक्षा थोडी होती, हिच्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या वेताना असेल ती, आणि हिच्यापेक्षा जाम पण होती. तर तिची किंमत सांगितली 32,000 रुपये. आणि अशा बऱ्याच शेळ्या 4-5 शेळ्या अशा होत्या बरं का, याच्यापेक्षा चांगल्या हाईटच्या होत्या. तर त्यांना जबरदस्त मार्केट कालच्या बाजारामध्ये होतं. आणि मला आपण एखादी खाली शेळी बघू, पण खाली शेळी पण 17,000 रुपयापर्यंत किंमत सांगितली खाली शेळीची. शेळ्या आपण तशा बघितल्या बरं का टॉपच्या, कारण झांगूर मांगूर समजा कमी हाईट समजा बुट्ट्या असल्या तर ती भेटल्या असत्या आपल्या. पण आपण अशी होंडी, कशी आपली होंडी ती पलीकडली लंगलीशी, तशा शेळ्या बघितल्या आपण थोड्या चांगल्या क्वालिटीच्या. तर चांगल्या क्वालिटीला आता पण सध्या खूप मार्केट आहे. आपण म्हणतो बिटलला की बिटलची शेळी 30,000 रुपयात भेटते, 40,000 रुपये भेटते. पण खरं तर गावरानला पण तसं मार्केट आलेलं आहे बरं का. आता सध्या गावरानला पण इथून पुढं तेजीमध्ये राहणार आहे, कारण की आता सध्या 800 रुपये बोकडाचे मटणाचे भाव आहेत. आणि इथून समोर 1,000 रुपये होण्याची चान्सेस काही जास्त दिवस लागणार नाही. 1,000 रुपये व्हायला मला तर वाटतं फक्त एक 6 महिन्यामध्ये 1,000 रुपये बोकडाचं मटण नक्कीच जाईल, असा मला शंका आहे. तिथपर्यंत जायलाच पाहिजे. म्हणजे कसं आहे, शेतकऱ्याला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन हा खूप फायदेशीर व्यवसाय राहील. आणि कारण की शेतीमध्ये आता काही दुसरा व्यवसाय म्हणजे शेतीमध्ये उत्पन्न काढायचं म्हणलं की त्याच्यामध्ये बटाई पण पडत नाही, अर्ध पण शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा पडत नाही. कारण खताचे भाव, औषधाचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन खरंच एक नंबर आहे. बिटल आपण म्हणतो, बिटलला इतका भाव आहे, बिटलला तितका भाव आहे, पण खरं तर गावरानला पण खूप भाव आहे आणि इथून समोर राहणारच आहे. कारण की आज तुम्ही प्रत्येक हायवेला एक तरी हॉटेल अशी दिसते मला, तिथं बोकडाच्या मटणाचं 250 रुपये प्लेट म्हणजे थाळी जेवण हे असं भेटतंय. आणि त्याच्यामुळं दिवसेंदिवस बोकडाच्या मटणाला जास्त मार्केट आलेलं आहे. तर आपण काही काल शेळी आणली नाही. आपण काय करणार आहे, आपल्याकडे टोटल आता मोठ्या 7 शेळ्या आहेत आणि 4 पाठी आहेत लहान आल्या. आता ही एक पाठी समोरची, ह्या बोकडजवळची, हे बघा मोरकानी पाठ, ही पण जबरदस्त पाठ आहे. तर आपण या पाठी ठेवणार आहोत. जवळपास आपल्या या पाठी जर म्हणलं, पाठीन शेळ्या म्हणलं तर 11 आपल्या घरच्या होतात. कारण बाहेरचे बाजारचे तर आणूच आपण नंतर, पण सध्याचं यांनाच लहानचं मोठं करू. आणि
यांना आपल्या गोठ्यावरती विकायच्या नाही, आता ह्यात लहानच्या मोठ्या करायच्या आणि याच्यामध्येच शेळीपालन वाढवायचं आहे आपलं, असा विचार आहे आणि 100% वाढवणार आहोत आपण. तर मित्रांनो, खरोखरच तुमच्याकडे शेती जर कमी असेल ना, अर्धा एकर 1 एकर जमीन जर असेल, तर मुख्य व्यवसाय शेळीपालन म्हणून पण तुम्ही करू शकता. फक्त नियोजन पाहिजे, पाण्याचं नियोजन असेल, चाऱ्याचं सुक्या चाऱ्याचं नियोजन जर असेल आणि हिरव्या चाऱ्याचं जर नियोजन केलं तुम्ही, तर 100% मुख्य व्यवसाय म्हणून शेळीपालन हा जबरदस्त व्यवसाय आहे. तर आपल्याकडं पण 1 एकर जमीन आहे, पण बघू आता, सध्या तर नाही सांगू शकत तुम्हाला, पण बघू जसं वाढन तसं आपला पण तोच विचार चालू आहे. तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटणारच आहेत आपली, पण आतापासून मी सांगू शकत नाही तुम्हाला, कारण की भरपूर अडचणी असतात. आपलं सगळं याच्यावरती कुटुंब चालू असतं, अडीअडचणी याच्यातले विकून आपण याच्यातच आपल्या कुटुंबाचं जीवनशैली भागत असतो. त्याच्यामुळं मी एवढं काही नक्की तुम्हाला 100% सांगू शकत नाही. वाढल्या तर वाढू शकतात, या वर्षी नाही झालं तर पुढल्या वर्षी होईल, पण आपण पण मुख्य व्यवसाय म्हणून 1-2-3 वर्षामध्ये शेळीपालन मुख्य व्यवसाय हा करणारच आहोत. पण एकदम नाही, एकदम कोणत्या गोष्टी होत नसतात, थोडं दम धरूनच करावं लागणार आहे आपल्याला. हा बिटल आहे मित्रांनो आपला, तर आपण हा 25,000 रुपयामध्ये घेतला होता, 2 महिन्याचा होता त्यावेळेस. आता बघा, हे जवळपास सोन्याच्या हाईट जवळजवळ आला आहे, बघू शकता तुम्ही. सोन्या झाला 1.5 वर्षाचा आणि हा आहे 5 महिन्याचा. म्हणजे बघा याच्यामध्ये फरक बघा तुम्ही. बिटलमध्ये एवढं आहे की वाढ झपाट्यानं होते आपल्या गावरांपेक्षा, आणि त्याच्यामुळं बिटलकडं जास्त लोकांचं म्हणजे आकर्षक आहे, लोक जास्त. तर बघू आपण दमाना गावरानला क्रॉस बिटल तयार करूया. त्या हिशोबानं आपलं नियोजन आपण त्यासाठी हा बोकड घेतलेला आहे. तर मित्रांनो, माझं सांगण्याचं तात्पर्य एकच काय, तर मित्रांनो, खरंच शेळीपालनाला अजून पण मार्केट म्हणजे कधीच डाऊन न होणारा व्यवसाय म्हणलं तर शेळीपालन आहे. याचे भाव कधीच कमी होणार नाही. बोकडाचे मटणाचे भाव वाढत चालतील, पण भविष्यामध्ये कधीच कमी होणार नाही, कारण की याची गरज आहे, खाण्यासाठी लागणारं आहे आणि याला रोज खाणारे लोक आहेत. त्याच्यामुळं याची किंमत कधीच कमी होऊ शकत नाही. हे दिवसेंदिवस बोकडाचे मटणाचे भाव वाढतच चालणार आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेळीपालन ज्यांच्याकडे शेती कमी आहे त्यांनी करायला पाहिजे, असं माझं मत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद. थांबतो इथंच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.